नमस्कार मित्रांनो, मी विनोद कौरव जाधव. परवा आपण व्हिडिओ केल्यावर काही कमेंट्स आणि काही मेसेज आले मला. जास्त व्हिडिओ मोठा नाही आपला, पण लोकांना जे लोक आपल्याला ओळखतात त्यांच्यासाठी सर्वांना खूप आवडतो व्हिडिओ. मी एक एज्युकेशन पर्पजसाठी आणि लोकांना आपल्या लेवल्स कळाव्या, त्या लेवल्सवर प्रॉफिट व्हावं, हेच याच्या मागचा उद्देश आहे. तर आपण 12 तारखेला निफ्टी काय होऊ शकतो हे पाहूया. 12 तारखेसाठी निफ्टीची लेवल आहे 24,638. 24,638 ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. 24,638च्या खाली जर राहिला तर तो फर्स्ट टार्गेट खाली राहिला तर फर्स्ट टार्गेट राहील आपलं 24,586. 24,586 अँड सेकंड टार्गेट राहील सेकंड टार्गेट राहील 20 अँड सेकंड टार्गेट राहील 24,531. 24,531 हे सेकंड टार्गेट राहील. आणि जर निफ्टी 24,638च्या वरती राहिला तर फर्स्ट टार्गेट राहील 24,693 अँड सेकंड टार्गेट राहील 24,745. 24,745. लक्षात ठेवा मित्रांनो, निफ्टी 3 ते 4 दिवस झाले एका रेंजमध्ये ट्रेड करते, 24,700 अँड 24,500. जोपर्यंत निफ्टी 24,800च्या वरती राहत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये न्यू हाय बनणार नाही. अबाउट 24,800 विल टच about 2400 will touch market 25,000 soon. मित्रांनो लक्षात ठेवा, या लेवल्स खूप महत्त्वाच्या आहेत. जोपर्यंत निफ्टी 24,800 वरती जात नाही तोपर्यंत निफ्टी खाली येईल. तर खालचा टार्गेट पकडा 24,500, 24,500 आणि 24,300. हे लवकरात लवकर यायची शक्यता आहे. पण ते जर नाही, मार्केट जोपर्यंत लो ब्रेक करत नाही, म्हणजे कुठला लो 24,500च्या बिलो मार्केट ट्रेड करत नाही तर 24,300 काय येणार नाही, आणि 24,800च्या वरती ट्रेड करत नाही 25,000 काय येणार नाही. या रेंजमध्येच मार्केट ट्रेड करते. उद्या एक्सपायरी आहे, त्या रेंजच्या लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे ट्रेड करा. नेक्स्ट बँक निफ्टी. बँक निफ्टीचा मेक ऑर ब्रेक लेवल जर पकडाल तर 53,447, 53,447 याच्या अबाव राहिली तर नेक्स्ट टार्गेट राहील 53,590, 53,590 आणि 53,900. निफ्टी 53,447च्या वरती राहिली तर 53,590 आणि 53,900 हे दोन टार्गेट अचिवेबल आहे. आणि निफ्टी याच्या खाली राहिली तर निफ्टीचं फर्स्ट टार्गेट राहील 53,200 अँड सेकंड टार्गेट राहील 52,900. हे दोन टार्गेट लक्षात ठेवा. बिलो 53,400 बिलो पकडा तर 53,200 आणि खाली अजून खाली गेलं तर 52,900 हे टार्गेट अचिवेबल आहे. तर उद्या निफ्टीची एक्सपायरी लक्षात ठेवा. याप्रमाणे ट्रेड होऊ शकतात आणि याप्रमाणे ट्रेड घडत आहेत. नेक्स्ट तर काही स्टॉक्स आपण घेऊया. फर्स्ट स्टॉक आहे KEI. KEI हा ब्रेकआउटच्या तयारीला आहे. डेली चार्ट पाहिला तर हा ब्रेकआउटच्या तयारीला आहे. डब्ल्यू पॅटर्न बनला आहे, त्यानंतर इथे ब्रेकआउट झालाय. तर KEI ज्यावेळेस 4700च्या वरती ट्रेड करेल, उद्या 4700च्या वरती ट्रेड करेल तर पहिलं टार्गेट 5,000 तर नक्कीच जाईल. आणि सेकंड पकडलं तर आता ब्रेकआउट होईल, मल्टी इयर ब्रेकआउट असेल आणि मल्टी इयर नाही, ऑल टाइम ब्रेकआउट जर झाला म्हणजे 5,000च्या वरती त्यांनी ट्रेड केलाच तर फर्स्ट टार्गेट 5200 लवकरच येईल. मित्रांनो लक्षात ठेवा, KEI इंडस्ट्री. नेक्स्ट कॅम्स. मी दोन दिवसापूर्वी मागच्या 2 व्हिडिओ सांगितलं होतं की कॅम्स हा परत वरती, म्हणजे कॅम्स हा नवीन जाईल. 5,500चं माझं टार्गेट होतं.
कॅम्सनी 5400 टच केलेलं आहेच आहे, सॉरी 5300 टच केलेलंच आहे. माझं अजूनही टार्गेट तेच आहे, 5400 जाईल, त्यानंतर 5500. कॅम्स लवकरात लवकर दिसेल. 2 ते 3 दिवसातच मला वाटतंय 5500 जायला पाहिजे. आणि याचा स्टॉप लॉस जर विचाराल तर आजचाच लो पकडा 5200 किंवा नियर टर्म लो पकडा 500. 500 आणि 5200 हे त्याचे सपोर्ट लेवल आहे. हे त्यांनी ब्रेक नाही केले तर 5500 हा लवकरात लवकर कॅम्स जाईल. डीमार्ट, परवाच्याच व्हिडिओमध्ये मी डीमार्ट सांगितलं होतं. ॲव्हेन्यू सुपर मार्केट म्हणजेच डीमार्ट, डीमार्ट म्हणजेच ॲव्हेन्यू सुपर मार्केट. आज तो एक हाय मारून थोडा खाली आलाय, म्हणजे 3750चा हाय मारून तो थोडा खाली आलेला आहे. डीमार्ट बऱ्याच दिवसापासून खालीच येतोय. अर्निंग्स थोडे कमी आहेत. लवकरच पुढच्या आठवड्यात त्याचा म्हणजे जानेवारीमध्ये याचा रिझल्ट आहे. सो दॅट मित्रांनो थोडंसं लक्षात घ्या, 13 जानेवारीच्या आसपास रिझल्ट आहे. हा बाय करायला हरकत नाही शॉर्ट टर्मसाठी. 4200 माझा टार्गेट आहेच आहे, पण त्याच्या आधी तो 3800च्या वरती ट्रेड झाला पाहिजे. 3800च्या वरती ट्रेड झाला तर 4200 नक्कीच दिसेल. याचा स्टॉप लॉस ऑल टाइम लो पकडा, याचा 5360. आताचा नियर टर्म लो पकडा 5360. जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत 4200 जाईल. याला लक्षात ठेवा. डीमार्ट हा SIP सारखा शेअर आहे. लॉंग टर्म साठी या शेअरला SIP करून चला, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट VEDL, वेदांता, हायेस्ट डिव्हिडंड वाला स्टॉक आहे. हा 20 रुपये डिव्हिडंड देतो. 400 रुपयाचा शेअर आहे, 20 रुपये डिव्हिडंड देतो मित्रांनो. हायेस्ट डिव्हिडंड वाला स्टॉक आहे. या शेअरला घ्या. आता हा शेअर ब्रेकआउट झालेला आहे, मी सांगेल ब्रेकआउटच झालेला आहे. हा लवकरात लवकर 550 560 दिसून जाईल. बाय शॉर्ट टर्म साठी VEDL. नेक्स्ट माझा आवडतीचा शेअर CDSL, सेंट्रल डिपॉझिटरी लिमिटेड. CDSL हा लवकरच 2020 जायची शक्यता आहे. 2020 मॅच नाही, 2020 म्हणजे 2020 हा शेअर टच करेल, लवकरात लवकर टच करेल. बाय CDSL फॉर द नियर टर्म टार्गेट 2020. HJVN खूप दिवसापासून एक W पॅटर्न बनवून एक ब्रेकआउट दिलाय आणि थोडासा रिट्रेस झालाय. हा पुन्हा वरती जायच्या तयारीत आहे. पहिलं टार्गेट 125 ठेवा आणि दुसरं टार्गेट 127, तिसरं टार्गेट 134. HJVN बाय करून ठेवा. पहिलं टार्गेट 125, दुसरं टार्गेट 127, तिसरं टार्गेट 135. दिलेल्या माहितीवर समाधानी असाल, लाईक आणि शेअर जरूर करा. त्याआधी मार्केटमध्ये एक छोटासा मी स्टडी केल्यावर असं जाणवतंय की स्टील अथॉरिटी, टाटा मोटर्स, REC, PVR आणि SBI हे शेअर थोडेसे वीक दिसतात आहे. म्हणजे मार्केट खाली आलं तर हे शेअर जोरात खाली येतील. आणि दुसरं पकडलं तर CG पॉवर, नायका, NCC हेही खाली यायची शक्यता वाटते. पण CG पॉवर, नायका, NCC, SBI बाय ऑन डीप, बिंदास बाय करून थांबा आणि होल्ड करा पोझिशन्स. दिलेल्या माहितीवर समाधानी असाल, लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.